राणी ऐक ना, मला हे खूप रिस्की वाटतंय. आता आपण काही नको करायला. इथेच काही करताना त्या चिन्नम्माने आपल्याला पाहिलं ना. चिल्लम्मा नाही हो, कल्लम्मा. हा व्हॉट एव्हर, कल्लम्मा वगैरे. तिने जर पाहिलं ना आपल्याला इथे काही करताना, ती आपल्याला घरीच जाऊ देणार नाही. बरोबर बोलते तुम्ही. चला आपण जाऊ इथून. बरं झालं ना की बाई आली नाही अचानक मध्येच. हो तेच बरं झालं. पण अहो सर, आता आपल्याकडे फक्त उद्याचा दिवस आहे त्या दादासाहेबांबद्दल सगळी माहिती मिळवायला. पण तुला खरं सांगू का, मला तर टेन्शन ह्या गोष्टीचं आहे की आपण इथे असताना तिथे घरी काही प्रॉब्लेम नको क्रिएट व्हायला. हो ना, मला सुद्धा त्याच गोष्टीची चिंता लागली. बुवा आणि आई जास्त दिवस हे नाही करू शकणार. लपून किती दिवस बसणार ना बुवा. आणि आता आपण तिकडे नाही होत म्हटल्यावर ते सगळे मालती मॅडम आणि आबासाहेबांना जास्तच त्रास देत असते. आपल्याला लवकरात लवकर परत गेलं पाहिजे. पण आपण जाणार कसं? आपल्या हाती काही लागलंच नाहीये अजून. लागेल सर, काय ना काही नक्की हाती लागेल. आणि तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. ही राणी सोबत असताना लोड घ्यायचा नाही. खरंय, तू सोबत होतीस म्हणून ते सगळं करू शकलोय आपण. बरं, पण उद्या आपल्याला काय करायचं ना ह्याचा नीट विचार करायला पाहिजे. दार लावलंय मी. आता तुम्ही इथं बसला तरी चालेल थोडा वेळ. जरा हळू खोका की. खोकल्याची उबळ काय आता दाबून धरता येते होय? होय, त्यात बी जरा हळू आवाज करा. आणि तोंडाला ठेवून खोकायला काय होते तुम्हाला? तुमचा आवाज जर बाहेर गेला ना तर केवढ्याला पडेल. तुम्ही लपा जरा, मी बघते कोण आले. बघ बघ. काय नाही झालं, कुंडी पडली होती वाऱ्यानं. मला वाटलं कोण आलं का काय. काय चाललंय हे आपल्या आयुष्यात? गावच्या देवाची जत्रा आहे, तुम्हाला हे असं लपून राहायला लागतंय घरात. राणी आणि इंद्रजित साहेबांना सुद्धा जत्रेच्या टायमालाच बाहेर जायचं होतं का? अगं ह्याच्या मागं पण काहीतरी कारण असेल. ते उगाच नाही करणार काय सुद्धा. तुमचं सगळं खरं आहे, पण मला आता राणीची काळजी वाटते. व ती करते सगळं लोकांच्या भल्यासाठीच, आणि लोकांचं चांगलं बी होतं. पण ही गोत्या ती त्याचं काय? आता बी तिनं काय केलंय ते बघितलं ना तुम्ही. मालती बाईसाहेबांची अट मान्य करायची काय गरज काय होती हिला? हा, आपला संसार दावावर लावून ठेवला या पोरगीने. आता देव नको आणि मालती बाईसाहेबांच्या मनासारखंच घडलं. त्यांनी जर आपल्या राणीला घरातनं बाहेर काढ. असं काय पण होणार नाही. माझ्या राणी पूर्ण विश्वास बघ. माझ्या राणीनं एखादी गोष्ट जर का मनात घेतली ना तर ती करतीच. आणि बघ ह्याच्यात सुद्धा ना तिला यश मिळणारच. आणि ते आबासाहेबांचं घर, त्यांची फॅक्टरी त्यांना नक्की मिळवून देणार. बघच तू. तसं झालं तर देवी आई पावलीच म्हणायची. काहीही झालं तरी फॅक्टरी सेल करायची डील मी आज फायनल करणारच.
वॉचमन, तुमचा तो लेख इंद्रा आणि दरिद्री सुंदर राणी कुठे आहे? ते अजून नाही आले. ते काय बुवांची तब्येत जास्त बिघडली, उपचाराकरता थांबलेत. कदाचित ते उद्या येतील. तसंच काही काम असेल तर बोलवून घेतो त्यांना. नाही नाही, असू दे. ग्रेट, हे बेस्ट झालंय. माझा प्लॅन आता 100% सक्सेसफुल होणार. वॉचमन, मालकाला पाहिल्यावर सलूट ठोकायचं, कितीदा सांगायचं? सॉरी साहेब. जमतंय, सवय ठेवा. हं? हो साहेब. रतन, लवकर ये. आता तू इथे 2 तास वॉचमन म्हणून काम करायचंस. फक्त इथनं कुठे हलू नकोस. नाही आलं तर असंच पाठमार उभा राहा. कोणाला शंका येऊ देऊ नकोस. नाही. मी जरा काम करून आलो महत्वाचं. हं? बरं आबा मी काळजी घेतो, पण मध्येच इथं कोण तडमडलं तर? बघ, घाबरू नकोस. 2 तास तरी कोणी येत नाही. फक्त इकडनं हलू नकोस. नाही आलं तर जमेल ना तुला हे? आबा जमल की. थँक्यू. मी सांगितलेलं काम केले नसले तर मग ही कल्लम्मा काय अवकातीची आहे की नाही ते दाखवूनच सोडतं या दोघांना. अक्का, हे कुठे ठेवायचंय? आत घ्या. हा तिकडे ठेवायचं. या या आत या. सावकाश ग. हा बरं अक्का, अजून काही काम असेल तर सांगा बरं का. आता म्हणजे घरातला कचरा, अंगणातला कचरा तो काढलाय मी. भांडी पण घासून झालीत. आता पाणी पण भरून आणलंय. अजून काय असेल तर सांगा पण. अयो यो, एक काम सांगितलेलं मी, तू तर सगळी काम केलीस की ग. हाय का आता? हो, त्यात काय एवढं. अजून काही असेल तर ते पण करते ना. ते काय असं एकट्या माणसाचा त्रास बघवत नाही हो. तुम्ही या घरात असे एकट्या राहताय ना, ते काय माझ्या मनाला आवडत नाही. मला खूप वाईट वाटते. आणि आता तुम्हाला एवढा त्रास होतोय तर मी आले तर थोडी मदत करते ना तुम्हाला. माणसाचा लईच विचार करतीस बघ तू. हो, असं काही नाहीये. आता एका माणसाने दुसऱ्या माणसाच्या भल्याचा विचार केला तर काय होतं? त्याचं सुद्धा भलंच होतं ना. अहो, केली मी तुमच्यासाठी 4 जास्ती कामं तर काय फरक पडतो बरं? आम्ही तुमच्या मुलांसारखे आहोत ना. ते राणी बरोबर बोलते. तुमची मदत करून आम्हाला पण खूप छान वाटलं. लई मोठ्या मनाची माणसं आहे बघा तुम्ही दोघं. अहो, अक्का, तुम्ही पण खूप चांगले आहात. तुमचं मन पण खूप मोठं आहे. अहो, तुम्ही वरवर जरी असं दाखवत असलात ना की तुम्ही खूप रागीट आहात, पण तसं काही नाही हो. पण तुमचं सुद्धा काही चुकत नाही बरं का. आता एकटा राहणाऱ्या माणसाला स्वतःला सांभाळावं लागतं आणि किती सोसावं लागतं नाही का. तुम्ही ना फक्त असं दाखवता की तुम्हाला अजिबात काही फरक पडत नाही, पण अहो, तुमचं मन तर आभाळा एवढं मोठं आहे. बरोबर ना? अक्का, काय झालं? तुम्ही का रडताय? आमचं काही चुकलं का? तुमचं कायच चुकलं नाही बघ. खरं तर माझंच चुकलं ग. कसं तुम्ही आल्या हाड थोड केले मी तुम्हाला दोघांना, आणि तुम्ही केवढं सगळं काम करून दिला. माझं केवढा विचार केलात, माझा म्हणजे मनाचा विचार केलात.
आणि काय पाहिजे ग माणसाला? तुम्ही ना रडू नका बरं, शांत व्हा. असं रडायचं नाही हा. तुम्ही बसा इथं, मी आलेच. ऐका ना, तुम्ही रडू नका, शांत व्हा, सगळं व्यवस्थित होईल, काही काळजी करू नका. काही झालं तरी फॅक्टरीची डील होता कामा नये. काय करू मी, काहीच कळत नाही. काहीही झालं तरी मी विक्रांतला फॅक्टरी विकू देणार नाही. पण मी काय करतोय, मी फॅक्टरीत जाऊन काहीच होणार नाही उपयोग, कारण तिकडे विक्रांत नसणार. जो कोणी माणूस फॅक्टरी विकत घ्यायला येणार आहे त्याला बाहेरच गाठावं लागेल. फॅक्टरीत जाणाऱ्या गाड्या ते इकडनंच जातील. या देवळापाशीच थांबावं. मस्त घेत नोटच्या पुरानो. लई दिलदार आहे बघा तुम्ही दोघं. तुमच्या आई बाबा की नाही काय तर नशीब काढले असणार बघ, तुमच्यासारखी पोरं मिळाली त्यांना. हे मी कोण काय कुठली केवढं काम केलं तुम्ही घरात माझ्या. आई बाबांसाठी केवढं करत असणार तुम्ही. खरंच लई दिलदार दोघं जण. माझ्यासारख्या दगडाला पाझर फोडलीस की ग तू. लई लई छान आहे बघा दोन्ही पोरं तुम्ही. खरंच हा नंबर साताऱ्याचा नाहीये, हिला थांबवायला हवं. थांबा थांबा. अरे आप जयसिंह राव महाडिक हो ना? जी, महाडिक इंडस्ट्रीज के मालिक. हमारी मुलाकात शायद दिल्ली में एक सेमिनार में हुई थी. आप अरविंद अग्रवाल जी? जी करेक्ट. अभी याद आया मुझे. लेकिन आपकी ये हालत? वो बड़ी लंबी कहानी है, इसे और दिन सुनाऊंगा आपको. मुझे आपसे एक रिक्वेस्ट करनी थी, बात करनी थी. जी बोलिए. क्या आप मेरी कंपनी खरीदने आए हैं? जो कंपनी मेरे बड़े भाई के बेटे विक्रांत ने हमें फंसाकर अपने नाम कर ली थी. मुझे ये सब कुछ तो नहीं पता, लेकिन देखिए जयसिंह राव जी, मैं एक बिजनेसमैन हूँ और हाँ, मैं ये महाडिक इंडस्ट्रीज खरीदने आया हूँ. मेरी एक रिक्वेस्ट है, क्या ये अब डील कैंसिल कर सकते हैं? देखिए जयसिंह राव, मैं एक बिजनेसमैन हूँ और ये डील मेरे लिए सबसे बेस्ट डील है और ये डील मैं छोड़ नहीं सकता. मैं समझ सकता हूँ कि आप बिजनेसमैन हो, लेकिन मेरे लिए एक इमोशन की बात है. मैं मेरी कंपनी विक्रांत से वापस लेना चाहता हूँ. क्या आप प्लीज विक्रांत को ये खरीदने से मना कर सकते हैं? देखिए जयसिंह राव जी, बिजनेस इमोशन से नहीं, यहाँ से चलता है. ये डील मैं बिल्कुल छोड़ नहीं सकता. देखिए जयसिंह राव जी, आपकी सुन के ये डील कैंसिल तो नहीं कर सकता मैं, लेकिन हाँ, आप दिल के अच्छे इंसान हो, इसलिए मैं एक चीज़ तो बिल्कुल कर सकता हूँ, आपको थोड़ा टाइम दे सकता हूँ. अगर ये टाइम में आपने कंपनी वापस ले ली तो ये डील अपने आप ही कैंसिल हो जाएगी. अगर नहीं ली तो नहीं, ऐसा नहीं हो सकता. और थैंक यू वेरी मच. आपने मेरे लिए बहुत बड़ा काम किया है. थैंक यू वेरी मच. हम जल्दी मिलेंगे. ऑल द बेस्ट. थैंक यू. मी आजचं मरण उद्यावर ढकललंय.
पण असं स्वस्त बसून चालायचं नाही. पावलं उचलावीच लागतील. काही करून फॅक्टरी परत मिळवावीच लागेल. हे राणी, हा हे थडी थडी थडी. हा, हा. हे घे. हे काय? अयो, तुम्ही प्रवासाला चालला की नाही म्हणून रोटी दिले. हा, भूक लागली की खाऊन सोडा. घ्या घ्या. थँक्यू. अयो, सुखवा घेते. हा चला येतो. हा. हे राणी, निलवा ನೀನ ಬಹಳ ಚಲೋ ಹುಡುಕಿ ಅದಿ. ನಿಂಗೆ ಖರೆ ಹೇಳ್ತೀನಿ, ಯಾರ್ದು ದೃಷ್ಟಿ ಆಗ್ಬಾರ್ದು. थँक्यू. ए राणी, थँक्यू काय थँक्यू? त्या काय बोलल्या नजर हाडते कुठे कुठे? तुला काय कळलं ते? सर आता त्या एवढ्या हसून बोलत होत्या, म्हणजे काहीतरी चांगलंच बोलत असतील ना, म्हणून थँक्यू म्हटलं. हे आहेच म्हणा. मी काय म्हणतो, आपण इथे ज्या कामासाठी आलो होतो ते होईल ना? ते कल्लम्मा नक्की येईल ना घरी? येईल हो सर. तिचा आपल्यावरती विश्वास बसलाय असं दिसतंय. चला. हा भाऊ कुठं आहे तुम्ही? लवकर या. या दादासाहेबांनी बघितलं ना तर फाडून खातील मला. मुंगेसनी पण आत्ताच चावायचं होतं का? आता जरा जरी हल्लो आणि आता दादासाहेबांना दिसलो ना तर सगळा घोळगुण बसल. बस आहे का? अरे देवा, हे दादासाहेब तर गेटकडे चाललेत. त्यांनी जर रतनला बघितलं तर त्यांना कळेल की हे तिकडे नाहीये. तर काय करू मी? वाचलो. काय काय माज आलाय काय तुला? माझ्या घरचं सामान सगळं तोडफोड करायला लागलीयस. मुद्दाम करतेस ना तू हे? अहो नाही, मुद्दामून नाही केलं, चुकून झालं माझ्याकडून. नाही चुकलंच माझं दादासाहेब. ते खाली पाणी होतं ना, माझा पाय घसरून मी पडणार होते आणि म्हणून स्वतःला सावरण्याच्या नादात ती भांडी हातात सटकून पडली. तू घसरून पडली असतीस तर काही मेली नसतीस. सामान पाडलंस, महागाचं सामान आहे ते. काय जर झालं ना त्यानं, तुमच्या पगारात कट करून घेऊन सांगून ठेवतोय. दादासाहेब कुठे चाललायत? तुमच्यासाठी ना आल्याचा चहा टाकला होता, आणून देऊ का? मला गुळ लावू नको, काम कर. हो कामच तर करते की.
मी म्हटलं तुम्हाला काही खायला हवं असेल तर मी लगेच बनवून आणून देते ना. म्हणजे कसं तुम्ही त्या झोपाळ्यावर बसून निवांत खाल. हा मी आले तुमच्यासाठी खायला घेऊन. ए तू जशी या घरात उपरी आहेस ना, तसा मी उपरा म्हणून राहत नाही. मालक आहे मी या घराचा. मला पाहिजे तेव्हा खाईन मी. मला वाटलं ना खावं तर करायला सांगेन मी. तुम्हाला सांगू नको काय करायचं काय नाही ते. काम करा. चला अहो दादासाहेब ए! बस आम्ही बोललो आणि विषय संपला. दादासाहेब काय झालं? काही नाही. तू मेहलायस का जिवंत हे बघत होतो. राणी, तू त्या बाईचा पाया पडायला का लावलास मला? मला नाही अशी माणसं अजिबात आवडत नाही. तुला चांगलं माहितीये. अहो त्या बाईला आपल्याला गोळ्यात घ्यायचं होतं ना, म्हणून पाया पडायला सांगितलं. अगं पण काय गरज आहे? त्या बाईला एवढं इम्पॉर्टन्स का दिलेस तू? आता जर आपण तिला इम्पॉर्टन्स दिला नसता तर ती आपल्याशी बोलली तरी असती का? तरी पण मला हे नाही आवडलंय. सर, आता त्या विषयावरून तुम्ही माझ्याशी भांडत बसणार आहात का? अहो ते येणार आहेत का नाही आपल्या बरोबर हे जास्त महत्वाचं आहे ना. त्याचा विचार करा. विचार त्याचाच करतोय मी, पण फक्त विचार करून काही होत नाही राणी. मला एवढंच म्हणायचं की आपण एवढी मेहनत करतोय ना, ती वेस्ट नको जायला. काहीही वेळ जाणार नाही सर. आणि जोपर्यंत आपण दोघं सोबत होत ना, तोपर्यंत आपण सगळं निभावून येऊ शकतो. आणि तुम्हाला सांगू का, आपल्याला ज्या ठिकाणी पोहोचायचं असतं ना, त्या ठिकाणी पोहोचण्यापेक्षा जास्त तिथे पोहोचण्यासाठी जो प्रवास असतो ना, तो जास्त महत्वाचा असतो. अहो हे असे सगळे प्रवास करून तर गाठीशी अनुभव गोळा होतात. करेक्ट आहे तुझं म्हणणं. म्हणजे आजकाल मलाही कधी कधी फील होतं की आपल्या नात्याचा जो प्रवास आहे तो आपण आता एन्जॉय करू लागलो. म्हणजे बघ ना, तू कितीतरी वेळा मला सपोर्ट केलायस, मला खचू नाही दिलास, मला हरू नाही दिलास, स्वतःही कधी हारली नाहीस, होप सोडले नाहीस. सो आपण पण आता हार नको मानाय. आपण हारतच नसतो सर. तुम्ही बघा. चला. आणि चक्कर येते का? नाही नाही, काही होत नाही. आणि खोटं बोलू नकोस. दिसतंय मला तू थकलीस म्हणून. एक मिनिट. एवढं काही होत नाहीये सर. ते काल रात्री जरा जागरण झालं ना, आणि आता ऊन पण आहेत म्हणून थोडासा त्रास झाला असेल. अगं पण कोणी सांगितलं तुला एवढा त्रास करून घ्यायला? हे बघ, तू इथून पुढे जर तुला असं काही त्रास करून घेतलास ना, तर मी खूप चिडे ना तुझ्यावर. आणि मी जे सांगेन तेच करायचंस तू इथून पुढे. लक्षात ठेव.